श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। उद्या महाशिवरात्र, सर्वात मोठी रात्र भगवान शिवशंकरांची उपासना करण्यासाठी, आराधना करण्यासाठी आणि उद्याचा दिवस सेवा करण्यासाठी, उपाय करण्यासाठी सुद्धा अतिशय प्रभावशाली मानला जातो। उद्याच्या दिवशी शिवतत्व जे असतं ते या पृथ्वीवर 1000 पटीने जास्त प्रमाणामध्ये असतं। त्यामुळे जेही तुम्ही उपाय कराल, सेवा कराल, त्या अधिक जास्त पटीने आपल्याला लाभ देतात। त्याचं फळ तेवढं लवकर आपल्याला मिळतं असं म्हटलं जातं। ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 उपाय सांगणार आहे जे प्रदीपजी मिश्रांनी शिव महापुराण कथेमध्ये सांगितलेले आहेत। जर तुमच्या घरामध्ये भांडणं होत असतील, नवरा बायकोमध्ये वादविवाद होत असतील, नवरा बायकोंचं जमत नसेल, मुलाचं आणि वडिलांचं जमत नसेल, मुलीचं आणि आईचं जमत नसेल, किंवा मुलांचं आई वडिलांसोबत पटत नसेल, मुलांना काही चांगलं सांगायला गेलं तर ते त्याचा उलट अर्थ काढतात, बाहेर त्यांना व्यसन लागलेलं आहे किंवा वाईट संगत लागलेली आहे, सासू सुनेचे भांडणं होतात किंवा मुलाचे आणि सासूचे भांडणं होतात। एकंदरीत काय की तुमच्या घरामध्ये जर भांडणं, कटकटी काही केल्या कमी होत नसतील, छोट्या छोट्या गोष्टीवरून मोठे मोठे वाद निर्माण होत असतील, तर त्यासाठी हे जे उपाय आहेत ते अतिशय प्रभावी आहेत। एक उपाय जो आहे तो महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे आणि दुसरा उपाय जो आहे, जो प्रदोष येतो प्रत्येक महिन्याला, तर त्या प्रदोषला आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे। दोन्ही उपाय अतिशय साधे, सोपे पण तितकेच प्रभावशाली आहेत। अगदी एक वेळा तुम्ही हा उपाय कराल तर तुम्हाला फरक जाणवून येईल, पण हा जो आपण केलेला उपाय आहे याचा जो प्रभाव आहे तो कायम आपल्या घरामध्ये टिकून राहावा, यासाठी जोपर्यंत 100% तुम्हाला तुमच्या घरामध्ये फरक दिसून येत नाही किंवा फरक जाणवत नाही, शांतता जाणवत नाही, तोपर्यंत तुम्ही हे जे दोन्ही उपाय आहेत ते तुम्ही करू शकता। असं काही नाही की फक्त या महाशिवरात्रीच्या दिवशीच करायचे आहेत, यानंतर सुद्धा कंटिन्युटीमध्ये जो महाशिवरात्रीच्या दिवशी आजचा जो उपाय करायचा आहे तो प्रत्येक महिन्याच्या शिवरात्रीला, प्रत्येक महिन्याला जी शिवरात्र येते त्या तिथीला करायचा आहे, आणि दुसरा उपाय जो आहे तो प्रदोष तिथीला करायचा आहे। कोणताही प्रदोष असू द्या, भौम प्रदोष असू द्या, सोम प्रदोष असू द्या, शनी प्रदोष असू द्या, प्रदोष आला की त्या प्रदोषला दुसरा जो उपाय आहे तो करायचा आहे। तर आता पहिला आपण उपाय बघूया, जो उद्याच्या दिवशी महाशिवरात्रीला करायचा आहे आणि त्यानंतर महिन्याच्या शिवरात्रीला करायचा आहे। स्त्री, पुरुष, मुलं, मुली, अगदी कोणीही आपल्या घरासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या कुटुंबामध्ये शांतता राहण्यासाठी हा उपाय करू शकतात। फक्त पिरियड्स असतील, सुतक असेल तर त्यामध्ये हा उपाय करायचा नाही। या उद्या महाशिवरात्रीला तुम्हाला करणं झालं नाही तर महिन्याच्या शिवरात्रीला तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता। या उपायासाठी आपल्याला संध्याकाळी जी प्रदोष काळाची वेळ आहे, प्रदोष काळ ज्याला म्हटलं जातं, त्या वेळेमध्ये हा जो उपाय आहे तो करायचा आहे। यासाठी तुम्हाला 7 गव्हाच्या ओंब्या लागणार आहेत। गहू झाडाला लागतात तेव्हा त्याच्या ओंब्या असतात बघा, तर गव्हाच्या ओंब्या 7 घ्यायच्या आहेत आणि ह्या 7 ओंब्या घेऊन तुम्हाला तुमच्या पूर्ण घरामध्ये फिरायचं आहे। जसं की तुमचं आता मुख्य प्रवेशद्वार आहे, तर मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या साईडवरून अगदी तुमच्या 2 रूम असतील, 4 रूम असतील, 2 मजली घर असेल, पूर्ण घरामध्ये फिरायचं आणि परत आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराजवळ यायचं आहे। मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलं त्याच्या अगोदरच हे आपण पूर्ण घरामध्ये या ओंब्या घेऊन फिरण्याच्या अगोदरच 1 तांब्या पाणी, बेलपत्र, पांढरे फुलं, 1 दिवा तुम्हाला तयार ठेवायचा आहे। आणि हे पूर्ण घरामध्ये आपण फिरलं की घरामध्ये ही ओंबी फिरवल्यानंतर घरात थांबायचं नाहीये। आपण पूर्ण घरामध्ये फिरवलं, मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलो की हे जे सामान ठेवलेलं आहे आपण, पाणी वगैरे, हे सगळं घेऊन तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे शिवमंदिर असेल, महादेवाचं मंदिर असेल, तिथे जायचं आहे। तिथे गेल्यानंतर तुम्हाला बेलपत्र जे आहे ते मनोकामना बोलून की तुमच्या घरातले कोणाचे काय भांडणं वगैरे होतात तर ते होऊ नये, घरामध्ये शांतता राहावी अशी प्रार्थना करायची आणि ते बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करायचं। त्यानंतर ते जे पाणी आहे आपण आपल्या घरातून घेऊन गेलेलं ते पाणी शिवलिंगावरती अर्पण करायचं। त्यानंतर या ज्या 7 ओंब्या आपण घेतलेल्या आहेत तर या 7 ओंब्या आपल्या उजव्या हातामध्ये धरायच्या, तुमचं नाव बोलायचं, तुमचं गोत्र बोलायचं आणि त्यानंतर मनोकामना करून की माझ्या घरामध्ये शांतता राहावी, सासू सुनेचे भांडणं असतील, मुलं आणि आईवडिलांचे भांडणं असतील, हे संपावेत, एकमेकांमध्ये प्रेम निर्माण व्हावं, ही तुमची मनोकामना बोलून त्या ज्या 7 ओंब्या आहेत त्या शिवलिंगावरती तुम्हाला अर्पण करायच्या आहेत। आणि त्यानंतर तुम्ही जे फुलं वगैरे आहेत किंवा आपण जो दिवा लावलेला आहे
तो आपल्याला लावायचा आहे आणि हा उपाय झाल्यानंतर डायरेक्ट आपल्याला आपल्या घरी यायचं आहे। उपाय केल्यानंतर आधीमध्ये कुठेही थांबायचं नाहीये। तर हा उपाय केल्यानंतर कितीही घरामध्ये भांडणं कटकटी असू द्या, आपल्या घरामध्ये शांतता, एकोपा, प्रेम निर्माण होतं असं प्रदीपजी मिश्रांनी सांगितलेलं आहे। तर उद्याच्या दिवशी आवर्जून संध्याकाळी प्रदोष काळामध्ये तुम्ही हा उपाय करू शकता, पण संध्याकाळी शक्य नसेल तर अगदी उद्या दिवसभरामध्ये कधीही हा उपाय केला तरीही चालेल। हा उपाय घरी करायचा नाहीये, त्याच्यामुळे असं विचारू नका की हा उपाय घरी केला तर चालेल का। आता दुसरा उपाय जो आहे तर तो आपल्याला प्रदोष तिथीला करायचा आहे। त्यासाठी एक बेलाचं पान आपल्याला लागणार आहे, एक बेलपत्र घ्यायचं। हा उपाय सुद्धा स्त्रिया पुरुष कोणीही करू शकता, असं काहीही बंधन नाही। आपल्या घरामध्ये शांतता राहावी, एकोपा, प्रेम निर्माण व्हावं यासाठीच। तर एक बेलपत्र घ्यायचं आणि तुमच्या घरामध्ये पिण्यासाठी तुम्ही जो काही माठ भरून ठेवता किंवा तुम्ही जो काही हंडा भरून ठेवता, घागर भरून ठेवता, ज्याच्यातलं तुम्ही पाणी पिण्यासाठी घेता, किंवा आता बऱ्याच जणांच्या घरामध्ये फिल्टर आहे, तर तुम्ही काय करायचं, हे जे बेलपत्र आहे तुमची मनोकामना बोलून की माझ्या घरामध्ये शांतता वगैरे निर्माण व्हावी आणि तुमच्या पित्रांचं स्मरण करून त्या माठाला किंवा त्या फिल्टरला स्पर्श करायचं। हे बेलाचं पान त्याला टच करायचं, स्पर्श करायचं आणि पित्रांचं स्मरण करून त्यांना प्रार्थना करायची की असं असं माझ्या घरामध्ये शांतता, एकोपा, प्रेम निर्माण होऊ द्या। आणि त्यानंतर सेम एक तांब्या पाणी घ्यायचं, त्यानंतर पांढरे फुलं, दिवा घ्यायचा आहे। एक दिवा म्हणजे फुलवात, आपण मातीची पणती आणि त्याच्यामध्ये एक तुपाची फुलवात घेऊ शकतो। महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे। तिथे गेल्यानंतर आता हे अतिशय महत्त्वाचं आहे बघा, तिथे गेल्यानंतर काय करायचं, आपल्याला जे पाणी आपण घरून नेलेलं आहे ते शिवलिंगावरती अर्पण करायचं नाहीये। तुम्हाला अशा शिवमंदिरामध्ये जायचं आहे की त्या शिवलिंगाच्या वरती जलाधारी असेल, म्हणजे ज्याच्यातून बघा थेंब 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 पाणी शिवलिंगावरती गळतं ना, तर ती जलाधारी ज्या शिवमंदिरामध्ये आहे अशा शिवमंदिरामध्ये जायचं आहे। आणि हे जे बेलाचं पान आहे ते तुम्हाला त्या जलाधारीमध्ये टाकायचं आहे, जलाधारीमध्ये ठेवायचं आहे। त्याचं जे देठ आहे ते खाली आणि जे 3 पानं आहेत ते वरती, या पद्धतीने जलाधारीमध्ये हे जे बेलाचं पान आहे ते ठेवायचं। आणि जे एक तांब्या आपण पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अगदी थेंबभर 2 थेंब होईना आपल्याला त्याच्यामध्ये मध टाकायचं आहे। ते पाणी मिक्स करायचं, घरूनच त्या पाण्यामध्ये मध टाकून जायचं आणि त्या जलाधारीमध्ये हे मध आपण मिक्स केलेलं जे पाणी आहे ते त्या जलाधारीमध्ये टाकायचं आणि तुमची जी काही मनोकामना आहे ती तुम्हाला बोलायची आहे। भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे की आमच्या घरातील भांडण तंटे वगैरे मिटून आमच्या घरामध्ये एकोपा, सुख, प्रेम नांदू द्या म्हणून। आणि पूर्ण ते जलाधारीमध्ये एकदम तुमच्या तांब्यातलं तेवढं पाणी बसलं नाही तर ते पाणी जसं जसं खाली पडेल, जसं जसं संपेल तसं तसं ते पूर्ण तुम्ही घरून जे पाणी घेऊन गेलेलं आहे मध मिक्स केलेलं ते पूर्ण संपेपर्यंत त्या जलाधारीमध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि तुमची मनोकामना जी आहे ती तुम्हाला बोलायची आहे। तर या पद्धतीने हा जो दुसरा उपाय आहे हा तुम्हाला प्रदोष तिथीला सायंकाळी प्रदोष काळामध्ये करायचा आहे। तर मग तुम्ही 5 प्रदोष करा, 7 प्रदोष करा, 11 प्रदोष करा, किंवा जोपर्यंत तुम्हाला फरक वाटत नाही की हो माझ्या घरामध्ये पहिल्यासारखी एकदम शांतता, प्रेम निर्माण झालं नाही, तोपर्यंत तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल। पण जेव्हा पिरियड्स आणि सुतक असतील त्यामध्ये करू नका, मग त्याच्या पुढच्या प्रदोष तिथीला तुम्ही करू शकता। किंवा तुम्हाला एखाद्या प्रदोष तिथीला जर पिरियड्स वगैरे आले तर घरातील इतर मंडळींनी हा उपाय केला तरीही चालेल। कोणतेही नियम नाही, कोणतेही अटी नाही, फक्त शिवरात्र तिथीला पहिला उपाय आणि हा दुसरा उपाय जो आहे तो प्रदोष तिथीला, या पद्धतीने हे 2 उपाय करायचे आहेत। श्री स्वामी समर्थ।